दरम्यान इराण इस्रायल युद्धात इस्रायलने हल्ल्याच्या पहिल्याच दिवसात इराणचे महत्त्वाचे अधिकारी मारल्याचा दावा केला होता। सुमारे 13हून अधिक पदाधिकारी आणि नेते मारले गेल्याचे इस्रायलने जाहीरही केलं। मात्र इस्रायलचे हे दावे हळूहळू फोल ठरताना दिसतात। इराणमध्ये शस्त्रसंधीनंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। त्यावेळी इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्सचे कमांडर इस्माईल कानी सहभागी झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता। आता इराणमध्ये युद्धात मारल्या गेलेल्या नेत्यांच्या अंत्ययात्रेतील काही व्हिडिओंमधून आणखी एका इराणी नेत्याचा व्हिडिओ समोर आलाय। अली शामखनी हे देखील जिवंत असल्याचं सिद्ध झालंय। पाहूया इराणचे कोणकोणते अधिकारी या युद्धात वाचले आणि कोणावर अंत्यसंस्कार करण्यात आले। इराण इस्रायल युद्धात इराणची महत्त्वाची हानी कोणती असेल तर ती म्हणजे त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांचे मृत्यू। इस्रायलने 13 जून रोजी इराणवर हल्ले चढवले आणि पहिल्याच 2 दिवसांत इराणी लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना ठार केल्याचा दावा केला। तर 12 दिवसांच्या युद्धात सुमारे 30 इराणी कमांडर्स आणि 11 अणुशास्त्रज्ञांचा खात्मा केल्याचे इस्रायलने जाहीर केलं होतं। आण्विक तणांशी संबंधित 8 आणि सुमारे 720 लष्करी पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं होतं। मात्र युद्ध संपल्यानंतर आता या दाव्यातील फोलपणा समोर येऊ लागलाय। इराणचे काही अधिकारी जिवंत असल्याचं सिद्ध झालंय। त्यांचे व्हिडिओ देखील पुढे आलेले आहेत। यातील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्सचे कमांडर इस्माईल कानी। कानी हे शस्त्रसंधीनंतरच्या जल्लोषातही सहभागी झाले होते। लोकांशी संवाद साधतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे। तर हेच इस्माईल कानी इराणमध्ये निघालेल्या अंत्ययात्रेतही सहभागी झाले। तसंच याच अंत्ययात्रेत खामेनेईंचे राजकीय सल्लागार अली शामखनी हे देखील सहभागी झाले होते। त्यांनाही ठार केल्याचा दावा इस्रायलने केला होता। मात्र 20 जून रोजी इराणने ते जिवंत असल्याचं सांगितलं होतं। हल्ल्यात ते केवळ जखमी झाले होते, मात्र उपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारली अशी माहिती इराण सरकारने दिली। इस्माईल कानी इराणच्या IRGC कुद्स फोर्सचे कमांडर आहेत। कुद्स फोर्स हा IRGCचा महत्त्वाचा सशस्त्र गट आहे। 2020 मध्ये कासिम सुलेमानी यांचा अमेरिकन हल्ल्यात खात्मा झाला। कासिम सुलेमानी हे कुद्स फोर्सचे तेव्हाचे प्रमुख होते। त्यांच्या हत्येनंतर इस्माईल कानी यांची प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। 1980च्या दशकात इराण इराक युद्धापासून कानी यांच्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात झाली। 1997 मध्ये कुद्स फोर्सचे ते उपकमांडर झाले। हिजबुल्ला सारख्या सशस्त्र गटांना पाठिंबा देण्यात त्यांचा मोठा हात आहे। सार्वजनिक जीवनापासून ते कायम दूर राहतात। 2024 मध्ये लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला झाला। या हल्ल्यावेळी कानी लेबनॉनमध्ये होते। या हल्ल्यानंतर कानी बेपत्ता झाल्याची बातमी प्रसारित झाली। अलीकडच्या युद्धातही ते मारले गेल्याचा इस्रायलचा दावा होता। इतर 9 अधिकाऱ्यांचा त्यांनाही मारल्याचा दावा इस्रायलने केला होता। तर दुसरे महत्त्वाचे अधिकारी म्हणजे अली शामखनी। अली शामखनी हे अयातुल्ला अली खामेनेईंचे राजकीय सल्लागार आहेत। 2013 ते 2023 दरम्यान इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे ते सचिव होते। 2023 पासून इराणच्या एक्सपीडियन्सी काउन्सिलचे ते सदस्य आहेत। 2023 मध्ये इराण सौदी अरेबिया करारात त्यांनी महत्त्वाचा सहभाग नोंदवला होता। 1980-89 दरम्यान IRGCच्या नौदलाचे ते रिअर ॲडमिरल राहिले। इराणमध्ये युद्धात मारल्या गेलेल्या इराणी अधिकाऱ्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रा काढण्यात आली। यात हजारोंच्या संख्येने इराणी नागरिक सहभागी झाले होते। इराणने या युद्धात IRGCच्या कमांडरसह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ गमावले। मोहम्मद हसन बाकरी 2016 पासून इराणचे चीफ ऑफ स्टाफ होते। पहिल्याच इस्रायली हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। इराणचे ते सर्वोच्च लष्करी अधिकारी मानले जातात। खामेनेई यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते होते। इराणी सैन्य आणि निमलष्करी दलाचे समन्वयक होते। इराणी सैन्याची रणनीती आखण्यात त्यांचा मोठा सहभाग होता। हुसैन सलामी इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे ते प्रमुख होते। खामेनेई यांचे निकटवर्तीय मानले जायचे। इस्रायल अमेरिकेचे कट्टर विरोधक आणि वैरी होते। 1980-1988 मध्ये इराण इराक युद्धात ते सैनिक म्हणून होते। IRGCचे सदस्य आणि नंतर 9 वर्ष त्यांनी उपप्रमुखपद सांभाळलं। 2019 मध्ये त्यांनी प्रमुखपद स्वीकारलं। गुलाम अली रशीद इराणी सैन्याचे उपप्रमुख, IRGCच्या खातम अल अबनिया मुख्यालयाचे प्रमुख, सैन्याच्या संयुक्त कारवाईचे समन्वयक। 1980-1988 मध्ये इराण इराक युद्धापासून लष्करी कारकिर्दीला सुरुवात। लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुतींना त्यांचा पाठिंबा होता। अली हाजी जादेह IRGCच्या एरोस्पेस दलाचे प्रमुख। एप्रिल 2024 मधील इस्रायलवरील मिसाईल हल्ल्याचं त्यांनी नेतृत्व केलं। इराणी मिसाईल कार्यक्रमाचंही त्यांनी नेतृत्व केलंय। मोहम्मद काझमी IRGCच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख। 15 जूनच्या इस्रायली हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला।
नेतान्याहू यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. नंतर तेहराननेही पुष्टी केली. मात्र आता काही इराणी अधिकारी जिवंत असल्याचं सिद्ध झालंय. त्यातच इराणचे आण्विक तळही उद्ध्वस्त केल्याचे इस्रायल अमेरिकेचे दावेही तितकेसे सबळ ठरलेले नाहीत. त्यामुळे आता युद्धातील इस्रायली लक्ष्य अयशस्वी ठरलं की काय अशी शंका उपस्थित झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.